नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राची ओळख ज्यांनी घडवली अशा संस्थांची, अशा व्यक्तींची माहिती आपण या कार्यक्रमांतर्गत करून घेत असतो. पण यापेक्षाही व्यापक भूमिका स्वीकारून आज आपण एका नगराचं योगदान बघणार आहोत. असं नगर ज्या नगरामधल्या उद्योगाच्या उभारणीमध्ये गेल्या 100 वर्षात अनेकांचा हातभार लागलेला आहे. हे ते खेडं, हे ते गाव, हे ते नगर जे आज ओळखलं जातं महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून. इचलकरंजी एक वेगानं वाढणारं शहर, एका गावापासून विकसित झालेलं. इचलकरंजी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती इचलकरंजीची रंगीत लुगडी. तिथला टेक्सटाईल उद्योग, इचलकरंजीच्या या विकासात इथले जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांचं योगदान निश्चितच आहे. त्याशिवाय इतिहासाची दारं उघडून आपण आणखी आत शिरू तेव्हा कळेल की इचलकरंजीच्या विकासातलं दातार कुटुंबियांचं महत्त्व. कौस्तुभ दातार ज्यांच्या आजोबांनी विठ्ठलराव दातारांनी इचलकरंजीत पहिला पॉवरलूम आणला. माझे पणजोबा इथंच होते आणि आजोबा मात्र पुण्याला गेले आणि तिथं त्यांनी स्टील फर्निचर आणि कुलपाचा कारखाना चालू केला. कुलपाचा कारखाना त्यांचा सुरुवातीच्या स्टेजमध्येच असा होता. त्यावेळेला ब्रिटिशांच्या म्हणजे स्वातंत्र्य लढा जो चालू होता त्यामध्ये माझ्या आजोबांना एका ब्रिटिशर्सच्या खुनाच्या कटात अडकवायचा प्रयत्न चालला होता आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी आजोबांना सल्ला दिला की तुम्ही ताबडतोब परत इचलकरंजीला जावं. म्हणून त्यांनी तिथला कारखाना बंद केला आणि ते परत इचलकरंजीला आले. इचलकरंजीला आल्यावरती त्यांचं मन रमेना की काय करायचं. सुरुवातीला हातमागावरचं सूत रंगवण्यासाठी त्यांनी रंगणी चालू केली. दरम्यान मुंबईच्या एका एक्झिबिशनमध्ये त्यांनी पॉवरलूम पाहिला आणि तो इचलकरंजीत आणला. ते वर्ष होतं 1904. नंतरच्या काळामध्ये कदमांना, कैलासवासी आबासाहेब कुलकर्णी, कैलासवासी अनंतरावजी भिडे या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन डेक्कन सहकारी सूतगिरणी इचलकरंजीमध्ये, जी देशामध्ये सहकारातली पहिली सूतगिरणी आहे, ती इथं काढण्याच्या संबंधीचा निर्णय घेऊन त्यांनी ती उभी केली. अतिशय यशस्वीपणानं उभी केली, वाढवली, मोठी झाली. दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये अडचणी आल्या, पण त्याच्यामागचंही स्वप्न त्यांचं इचलकरंजीला लागणारं सूत इचलकरंजीत तयार व्हावं. यंत्रमाग उद्योगासोबत मग इतरही उद्योगधंदे हळूहळू वाढायला लागले. हातमाग, यंत्रमाग ते शटललेस सिटी या इचलकरंजीच्या प्रवासात वेगवेगळ्या कालखंडात अनेकांचा वाटा आहे. त्यात दत्ताजीराव कदम, कलापाण्णा आवाडे यांचं योगदान विसरून चालणार नाही. DKTE अर्थात दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी ही तर इथल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे. या शैक्षणिक संस्थेचा इथल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीला उपयोग व्हावा म्हणून इथल्या घोरपडे जहागीरदारांनीच त्यासाठी आपला राजवाडा सुद्धा दान दिला. टेक्सटाईल इंजिनिअरिंग मधली ही आज घडीची देशातली अग्रगण्य संस्था आहे. ज्या उद्देशानं DKTE संस्था काढली त्याचं एक मूळ उद्देश होता की इथल्या इंडस्ट्रीला क्वालिफाईड तंत्रज्ञ मिळावे. तो तर पूर्ण झालाच, वेगवेगळ्या विषयामधून विद्यार्थी पास व्हायला लागल्यामुळं. परंतु त्याचबरोबर इथल्या व्यवसायाला मदत करणं हे आमचं उद्दिष्ट होतं. सुरुवातीच्या काळामध्ये इथली इंडस्ट्री जी होती ती अतिशय विकेंद्रित आणि प्राथमिक स्वरूपात होती. त्यांना आम्ही ट्रेनिंग, टेस्टिंग अशा फॅसिलिटीज सुरू करून दिल्या. त्यामुळं कामगारांची गुणवत्ता वाढली. त्याच्यानंतर टेस्टिंगमुळं कापडाची गुणवत्ता वाढली आणि आपोआपच उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये याचा उपयोग झाला. DKTEचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथले कोर्सेस आणि इथली वर्कशॉप्स, टेस्टिंग लॅब्स, स्पिनिंग मिल मधली यंत्रसामुग्री आणि अगदी हातमागापासून ते आताच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे लूम्स इथे आहेत, ज्यावर विद्यार्थी प्रत्यक्ष काम करतात.
आमच्याकडं आम्ही सुरुवातीपासून फक्त शिक्षणावर भर न देता रिसर्च आणि इंडस्ट्री इंटरॅक्शन हे तितकेच महत्त्वाचे विषय मानले. त्यामुळे आमची इंडस्ट्री इंटरॅक्शन भारतातच नव्हे जगभरातल्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि जगभराच्या इंडस्ट्रीसाठी आम्ही कन्सल्टन्सी करणं त्यांच्या रिसर्च करणं हे करत असल्यामुळं आमच्याकडं जगभरातल्या इंडस्ट्रीने कित्येक मशीन्स आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत. त्या सगळ्या मशीनची किंमत 30-35 कोटीच्या पुढं आहे. इतकी मशीन्स आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली आहे. हे संपूर्ण जगभर आमचं टायअप आहे. जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, जपान असेल, चायना असेल, या ठिकाणी आमचं टायअप आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर एवढं नाव परदेशात झालं की ज्या ठिकाणी टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा उदय व्हायची शक्यता आहे असं ज्यांना वाटतं, असं उदाहरणार्थ झांबियाचं सरकार आहे, युगांडाचं सरकार आहे, केन्या आहे, बांगलादेश आहे, या सर्व शासनाने आम्हाला तिथं संस्था काढण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. यंत्रमागांसोबत सूतगिरण्यांचाही व्याप एकीकडे इचलकरंजीत वाढू लागला. त्यात काही महत्त्वाचे प्रयोग केले गेले. उदाहरणार्थ महिलांनी महिलांसाठी सूतगिरणी चालवणं. या इंदिरा सहकारी सूतगिरणीत 900 कामगारांपैकी जवळपास 50% महिला आहेत. अशा प्रकारे कुटुंबातल्या प्रत्येकाच्या हाताला इथे वेगवेगळ्या प्रकारचं काम या टेक्स्टाईल इंडस्ट्रीनं मिळवून दिलंय. पण 5 लाख लोकसंख्येच्या आतल्या लोकांची जर आपण तुलना करायची झाली या राज्यातच नव्हे तर देशामध्ये, तर पर कॅपिटा हायेस्ट उत्पन्न असलेलं शहर आमचं आहे. दरडोई उत्पन्नामध्ये हायेस्ट उत्पन्न असलेलं शहर आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हे का बनलं? हे सगळे उद्योगी आहेत, महिला उद्योगी आहेत, युवक उद्योगी आहेत, कारखानदार आहेत, कामगार आहेत, व्यापारी आहेत. त्या सगळ्यांनी आपापल्या परीनं 24 तास काम करतात. त्यातून इचलकरंजीचा विकास होत गेला. विठ्ठलराव दातारांना कुलपाचा कारखाना बंद करावा लागल्यामुळे एका उद्योगाची नव्यानं पायाभरणी इचलकरंजीत अशा आधुनिकतेच्या वाटेनं झाली. आज इचलकरंजी महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. ज्या वेळेला माझ्या आजोबांनी पॉवरलूम इचलकरंजीत आणला त्यावेळेला लोक इचलकरंजीत म्हणायचे की दातारांनी सोनं विकून लोखंड आणलंय म्हणून. पण आज त्याच लोखंडाचं इचलकरंजीत सोनं झालंय. नजीकच्या काळात गारमेंट सिटी आणि टेक्निकल टेक्स्टाईल सिटी अशी इचलकरंजीची नवी ओळख असेल. इचलकरंजीच्या जोडीनं मालेगाव, भिवंडी ही शहरं सुद्धा वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. पण इचलकरंजीचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी काळासोबत स्वीकारलेली आधुनिकता. इचलकरंजीच्या प्रत्येक गल्लोगल्लीत वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग आहेत. आधुनिकतेचा हा स्पर्श अगदी सूत गिरण्यांपासून ते गारमेंट इंडस्ट्रीपर्यंत झालाय. आज एक अग्रगण्य शटललेस लूम सिटी म्हणून या इचलकरंजीची ओळख आहे. इचलकरंजीच्या टेक्स्टाईल झोनमध्ये कोल्हापूर, सांगलीसह एकूण 16 ते 18 सूतगिरण्या आहेत. या सूतगिरण्यांसाठी लागणारा कच्चा माल हा विदर्भ आणि मराठवाड्यातून येतो. आपल्याकडच्या यंत्रमागधारकांना सुतासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागू नये म्हणून इचलकरंजीत सूतगिरण्यांचा विकास होत गेला. एका सूतगिरणीत जवळपास 25,000 स्पिंडल्स असतात. रॉ मटेरियल सूतगिरण्यासाठी जे लागणारं हे आहे तो रॉ मटेरियल म्हणजे कच्चा कापूस आहे. कच्चा कापूस हा जिनिंग झाल्यानंतर इथं आणला जातो. त्यानंतर इथं स्पिनिंग मिलमध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्लोरूम, कार्डिंग, त्यानंतर स्पीड फ्रेम्स आणि त्यानंतर रिंग फ्रेम आणि वाइंडिंग अशा पद्धतीनं त्याची प्रोसेस आहे. इथं आणून तो कापूस ओपन केला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनमधून त्याचं प्रोसेसिंग होऊन त्याच्यामधले इम्प्युरिटीज वगैरे जे आहेत किंवा त्याच्यामध्ये जे ट्रॅश मटेरियल वगैरे जे आहे ते सेपरेट करून चांगला कापूस पुढे घेऊन त्याच्यामधून त्याच्यामध्ये काही कापसाला सोडून, कापूस म्हणजे एक व्हाईट मटेरियल आहे, व्हाईट मटेरियल सोडून जे काही इम्प्युरिटीज आहेत त्याही बाहेर बाजूला काढून त्यामधून यार्न तयार केलं जातं आणि ते यार्न इथं इचलकरंजीमध्ये बाजारात विकलं जातं.
कापड तयार होण्याच्या आधीची आणखी एक महत्वाची प्रक्रिया म्हणजे सायझिंग. सायझिंग मध्ये सूत गिरण्यातून सूत येतं. कुठल्या क्वालिटीचा धागा हवा, उभे धागे किती हवेत, आडवे धागे किती हवेत, किती पन्ना हवा, त्यानुसार रुळावर सूत गुंडाळलं जातं. सायझिंग म्हणजे सुताला खळ देणं, त्याची ताकद वाढवणं. कांजीत भिजवून मग हे सूत गुंडाळलं जातं. या धाग्यांना तारा म्हणतात. अशा वेगवेगळ्या युनिट्समुळे इथला रोजगार वाढला. कालचे कामगार आजचे मालक झाले. मी सुद्धा एक प्रकारचा कामगारच होतो. या सायझिंग धंद्यात मी सुरुवातीला 70 साली आलो, त्यावेळी दिवाणजी म्हणून काम करत होतो आणि 80 साली मी एक सायझिंग भाड्याने घेतलं. त्यातही प्रगत करत आम्ही इथं 3 सायझिंग केल्या. असे गावातली फार उदाहरणं आहेत. जवळजवळ तुम्हाला 75-80% लोक हे कामगार वर्गातूनच निर्माण झालेले आहेत. तिथं जे मालक तुम्हाला आता दिसतात ते कामगार वर्गातून चालत किंवा सायकलवरून आम्ही सगळे पूर्वी काम करायचो. सायझिंग मधून रुळावर गुंडाळलेलं सूत वेगवेगळ्या लूम्समध्ये जातं. लूमवर कापड तयार होण्यापूर्वी त्या धाग्यांची वहीफणी केली जाते. ही सर्वात महत्वाची प्रक्रिया. ह्याला पॉवरलूम म्हणतात, ह्याला धोटे म्हणतात आणि ह्याला कांडी. ह्याच्याशिवाय पॉवरलूममध्ये काहीही अर्थ नाही. ह्याचा समजा एक प्रकारचा जीव असल्यागत हे आहे. ह्याला चालू करण्यासाठी ह्याला टाकून चालू करावे लागते आणि साधारणतः 24 तासात किंवा दिवसभरात एक 100 मीटरची कापडाची निर्मिती होते. हा जो धोटा आहे तो उभ्या धाग्यांमध्ये आडवा धागा टाकण्यासाठी वापरला जातो. हा धोटा नंतरच्या काळात ऑटोलूम मधून नष्ट होत गेला. पॉवर लूम नंतर रॅपियर लूम, एअरजेट लूम असे वेगवेगळे प्रकार आले. एअरजेट लूम मध्ये तर हा आडवा धागा हवेच्या प्रेशरने टाकला जातो. ही टेक्नॉलॉजी इथला यंत्रमाग कारखानदार आणि कामगार स्वीकारत गेला. म्हणूनच इचलकरंजी शटललेस सिटी म्हणून विकसित होऊ शकले. तयार झालेलं हे कापड नंतर प्रोसेसिंग युनिटमध्ये जातं. त्याला ग्रे कापड म्हणतात. या कापडाची चेकिंग होऊन त्याची शिलाई होते. त्यानंतर मसरायझिंग होतं. या प्रक्रियेत कापडाची खळ निघून जाऊन ते डाईंग आणि ब्लिचिंगसाठी घेतलं जातं. ब्लिचिंग मध्ये कापडाची ताकद राहण्यासाठी प्रक्रिया केली जाते. नंतर कापड वाळवून घडीस घेतलं जातं. इचलकरंजीत छोटे मोठे मिळून जवळपास 60 डाईंग आणि प्रोसेसिंग युनिट्स आहेत. त्यामुळे 10 ते 12 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालाय. तयार झालेलं हे कापड नंतर गारमेंट इंडस्ट्रीत जातं. इचलकरंजीची उद्याची ओळख ही गारमेंट सिटी आणि टेक्निकल टेक्सटाईल सिटी अशी असणार आहे. त्या दृष्टीनं पडणारी ही पावलं. इचलकरंजीत जवळपास 70 गारमेंट युनिट्स आहेत. त्यातून 7,000 पेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळालाय. इचलकरंजीमध्ये साधारण गावात 1 लाख लूम आहेत. सेमी ऑटो एक 10-15 हजारच्या आसपास ती आहेत. शटललेस मी मगाशी सांगितलं साधारण 6,000 पण आहे. हे सगळं 1.25 लाख एकूण आपल्या या परिसरातले इचलकरंजी आणि लागून असलेले यंत्रमाग आहेत असं म्हटलं. सेमी ऑटो, शटललेस आणि साधे यंत्रमाग. या रोज त्या प्रत्येक यंत्रमागावर साधारण ॲव्हरेज 100 मीटर कापड होतं असं जर आपण गृहीत धरलं तर साधारण 1.25 लाख गुणिले 100 म्हणजे 1.25 कोटी मीटर्स कापड रोज तयार होतं. त्याची ॲव्हरेज किंमत साधारण एक साधारण 30 रुपये त्याच्या किमतीचं जर आपण ते कापड धरलं तर साधारण 36 ते 40 कोटी रुपयेचं दररोज इचलकरंजीमध्ये कापडाचं उत्पादन आहे.
प्रचंड इचलकरंजीचा व्याप वाढायला लागला, आर्थिक क्रांती व्हायला लागल्या. म्हणूनच इचलकरंजी हायटेककडं, शटललेसकडं, गारमेंटकडं जाणारं आणि देशातलं पर कॅपिटा हायेस्ट उत्पन्न असलेलं शहर बनलं, म्हणजे लहान शहरामध्ये. आता आम्हाला भविष्यामध्ये टेक्निकल टेक्स्टाईलकडे जायचं आहे आणि ही गती इचलकरंजीची आज जी आहे ती आम्हाला कायम ठेवायची. या सगळ्यात महत्वाचं काय तर इचलकरंजीचा हा विकास कोणा एका मोठ्या उद्योगपतीनं 2.5-3 हजार कोटी रुपये गुंतवल्यामुळे झालेला नाहीये, तर इथे 2.5-3 हजार छोटे मोठे उद्योजक तयार झाले. इथल्या नेत्यांनी त्यांच्यासाठी पोषक वातावरण बनवलं आणि या उद्योजकांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करून लघु उद्योगातून यशाची झेप काय असते याचा धडा घालून दिला. हा धडा इतरांनीही घेण्यासारखाच. कुठल्याही उद्योगनगरीच्या विकासात कामगार हा खूप महत्त्वाचा घटक आणि वस्त्रोद्योग हा तर लेबर ओरिएंटेड उद्योग. इचलकरंजी घडवण्यात सुद्धा कामगारांचं खूप मोठं योगदान आहे. वस्त्रोद्योगावरील सध्याच्या मंदीचं सावट इचलकरंजीवर सुद्धा आहे, त्यामुळे कामगारांचे सुद्धा प्रश्न आहेतच, पण ते सोडवण्यासाठी वेगळ्या पातळीवर प्रयत्न होत आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, वस्त्रोद्योग म्हटलं की प्रदूषणाचा प्रश्न येतो. इचलकरंजीनं यासाठी नेमकं काय केलंय बघूयात. सायझिंग युनिट्समध्ये खळ लावण्याचं काम होतं. डायिंग आणि प्रोसेसिंग युनिट्समध्ये कपड्यांवर रंग चढवण्याचं काम केलं जातं. केमिकल प्रोसेसिंग होतं, ब्लिचिंग होतं. या सगळ्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. या प्रक्रियेतून प्रदूषित झालेलं पाणी पर्यावरणाचा नाश करतं. याच कारखान्यामुळे पंचगंगा नदीतल्या प्रदूषणाची समस्या वाढत होती. पण त्यावर उपाय म्हणून सर्व उद्योजकांनी मिळून CETP सारख्या प्रकल्पात पुढाकार घेतला, ज्यामध्ये एकत्रितरित्या या कारखान्यांमधील प्रदूषित पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया होणार आहे. भारतातलं एकमेव उदाहरण आहे आमचं की सगळ्या उद्योजकांनी मिळून काय ना काय कॉन्ट्रीब्युशन घालायचं, नगरपालिकेनं काय ना काय कॉन्ट्रीब्युशन घालायचं, राज्य सरकारनेही नंतर आम्हाला मदत दिली. या सगळ्यांची मदत घ्यायची आणि सगळ्या उद्योजकांचं एकत्रित सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी पाणी एकत्रित करायचं, ते प्रक्रिया करून सोडण्यायोग्य करून पंचगंगा नदीत आम्ही सोडतोय. अशा पद्धतीचा भारतातला एक आयडियल प्रोजेक्ट इतरत्र कुठं पाहायला मिळणार नाही, असा प्रोजेक्ट आम्ही उभा केला. आधुनिकतेच्या वाटेनं जाणारे उद्योजक इथे आहेत. वस्त्रोद्योगासाठी आवश्यक धोरणं राबवणारे राज्यकर्ते इथे आहेत. या सगळ्याला पोषक संशोधन आणि मार्गदर्शन सतत पुरवणारी DKTE सारखी संस्था इथे आहे. म्हणूनच इचलकरंजीच्या विकासाचं गणित जमून आलंय. 1 धागा सुखाचा 100 धागे दुखाचे, तर इथं असं उलटं त्याचं गणित आहे. 100 धागे सुखाचे 1 धागा दुखाचा. याप्रमाणे धाग्याला धागा आडवा तिडवा गुंडाळून आम्ही जे कापड तयार करतो ते भारतातले सगळी जनता ते कापड वापरते. इव्हन फॉरेनला सुद्धा ते कापड गेलेलं असतं. वस्त्रोद्योगावर आज घडीला जरी काही काळापुरतं मंदीचं सावट असलं तरी पंचगंगेच्या काठावरची इचलकरंजी या अवघड वळणावरून सुद्धा वाट काढत पुढे जात राहील हा प्रखर आशावाद इथे आहे. या उभ्या आडव्या धाग्यातलं अतूटपण गेल्या 100हूनही अधिक वर्ष शाबूत आहे ते या सगळ्यामुळेच.